तो दुसऱ्या चेंडूवरती लगेच प्रभुत्व मिळवलेला आहे गोलंदाजच्या माध्यमातून विलास गोलंदाजी मार्गवरती पहा पहिला चेंडू जरी चौकार आला पुढील चेंडूवरती कमबॅक करताना पाहायला मिळतो कमबॅक डिलिव्हरी या ठिकाणी आपण पाहतो स्वर्गीय विराज स्मृती चषक क्रीडा स्पर्धा तुम्हाला सर्वांना पाहायला मिळतीये यावेळेचा बॉल पुल करायचा टायमिंग नाही झालं फिल्डर येत आहेत बॉल खाली ड्रॉप दी कॅच झेल मैदानावरती निसटलेला आहे किशोरच्या माध्यमातून पहा एक सोपं जीवनदान या ठिकाणी प्रदीपला प्राप्त होईल संघाची धावा संख्या पुढे जाताना पाहायला मिळते प्रथम बॅटिंग करत असताना देवगाव 11 जाऊन पोहोचेल 5 या धावा संख्येवरती खरं तर सोपा झेल होता घेण्याचा प्रयत्नही केला क्षेत्ररक्षक किशोर बॉल खाली आला होता पण पहा जज करता आलेला नाहीये आणि एक सोपा झेल मिडऑन मध्ये निसरतो टप्प्याचा बॉल यावेळेस खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने निलेश होते अक्रॉस द बॅट खेळायचा होता हा चेंडू बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाही पहिल्या षटकामध्ये गोलंदाज काय कमालीची गोलंदाजी करतायत विलास गोलंदाजच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये जबरदस्त प्रभुत्व हुकूमत प्रस्थापित करतायत पहिल्या चेंडूवरती जरी चौकार आला तर नंतरचा कमबॅक जर आपण पाहिलं ना सुंदररित्या कमबॅक मात्र मैदानावरती करताना पाहायला मिळत आहेत गोलंदाज तयार पुन्हा एकदा विलास यावेळेचा बॉल वेग होता या चेंडूवरती रिधम भरपूर चांगला आणि बॉलिंग ऍक्शन जर आपण पाहिली जबरदस्त होती आणि या वेळेसचा हा चेंडू इथे डॉट आहे निर्धाव चेंडूची सांगता मैदानावरती होईल पहिल्या षटकाचा खेळ आपण मैदानावरती पाहतो आणि पहिल्या षटकामध्ये भयान शांतता आपण मैदानावरती पाहिलेली आहे स्कोर कार्ड 5 या धावा संख्येवरती आहे षटक क्रमांक 1 इथे मार्गस्थ असताना या षटकाचा अंतिम चेंडू जो मात्र विलास हाताळण्यासाठी सज्ज होणार आहे रिवर्सचा प्रयत्न यावेळेस निलेशच्या माध्यमातून पुन्हा एक धाव घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट झाली तिथे एक धाव आली दुसरीचा प्रयत्न डायरेक्ट हिटचा तोटा आता फिल्डिंग टीमला होणार आहे ब्राह्मणगावला होणार आहे 1चं रूपांतर 2 मध्ये षटक क्रमांक 1 मैदानावरती आटोपलेला आहे पहिल्या षटकामध्ये विलासनं अवघ्या खर्च केलेला आहे 7 धावा विकेट त्यांना मिळालेली नाहीये देवगाव 11-7 फोन नंबर 1 इथे कंप्लीट होईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर देवगाव 11 संघाच्या खात्यामध्ये 7 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत दुसऱ्या बाजूनं ब्राह्मणगाव संघाच्या वतीनं दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज कोण येणार हे आपल्याला पाहायचं आणि गोलंदाजी मार्कवरती थोडासा ऑफिशियल सूचना करा आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे वेळेचं गांभीर्य लक्षात ठेवा जास्त वेळ मैदानावरती घेऊ नका प्रति षटक बंटी गोलंदाजच्या माध्यमातून सज्ज होतोय तर समोरच्या दिशेने आपण पाहतो फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रदीप सलामीची जोडीनं शांत खेळ या ठिकाणी केलेला आहे म्हणजे पहिल्या षटकामध्ये भयान शांतता आपण मैदानावरती पाहतो एका बाजूला आपण पाहतो न्यू परशुराम ब्राह्मणगाव तर दुसऱ्या बाजूला देवगाव 11 प्रथमतः टॉस जिंकून ब्राह्मणगाव टीम क्षेत्ररक्षण करते आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय पहिल्या षटकामध्ये सार्थ झालेला आहे अवघ्या 7 धावाच्या मात्र पहिल्या षटकामध्ये येताना पाहायला मिळत आहेत गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय बंटी फुलटॉस बॉल लाईन इथे खराब आहे क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडूवरती सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहतो एकच धाव इथे येणार आहे दुसरीचा प्रयत्न केला तिथे प्रदीपनं आणि पहा स्ट्राईक एंड करून निलेशनं त्याला थांबवलेला आहे एकाच धाव संख्येवरती समाधान मानावं लागेल आणि एका धावेच्या मदतीनं 8 ऑन बोर्ड म्हणजे आतापर्यंत पहिल्या चेंडूवरती चौकार आला तिथून पुढे शांत खेळ मैदानावरती आपण अनुभवतो पाहतोय गोलंदाज बंटी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहेत कोलवर टप्प्याचा बॉल अक्रॉस द बॅट पायावरती होता दिशा दिली आणि दशा बदलली बॉलची सरळ चेंडू स्क्वेअर लेग मध्ये सीमारेखेचा वेध घेणार आहे निलेश यांच्या बॅट मधून बरोबर आता 12 या धावा संख्येवरती आपण स्कोरबोर्ड पाहणार आहोत गोलंदाज तयार होतोय परत एकदा यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल पंचांचा इशारा यस व्हाईट बॉल गणेशजी गायकर नामांकित पंच आहेत आणि पहा नामांकित क्रिकेटर देखील आहेत अनेक वर्षांचा अनुभव पाठीशी आहे ॲज अ अंपायर्स म्हणून ऑफिशियल्स म्हणून आज मैदानावरती कार्यरत आहेत सुंदर डिसिजन
ऑफस्टमच्या बाहेरचा हा चेंडू पंच अवांतर घोषित करतील. स्कोर कार्ड पुढे जाताना पाहायला मिळेल. देवगाव 11 13 ह्या धावा संख्येवरती जाऊन पोहोचेल. दुसरं षटक मात्र मार्गस्थ आहे. फ्लॉप लेनचा बॉल उडवला हवेत. क्षेत्ररक्षक बॉल खाली पाहायचंय तिथे झेल आणि विकेटचं होईल पतन. निलेश इथे माघारी परत आहेत. विकेट नंबर 1 देवगाव 11 ला पहिला धक्का. चांगली कॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. भरपूर चांगलं जज केलं या ठिकाणी आपण पाहतो लॉंग ऑन मध्ये आणि तिथेच विकेट येताना पाहायला मिळते. पहिला अडसर या ठिकाणी दूर केलेला आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. स्वप्नील ज्या खेळाडूची चर्चा वन डाऊनला आलेले आहेत. स्वप्नील पाहायचे टीमचे कॅप्टन देखील आहेत. कशा प्रकारची कामगिरी करतायत. जबाबदारी महत्वाची आहे आणि एका बाजूनं निलेश जास्त काही करू शकलेलं नाहीये. स्वस्तात बाद होताना पाहायला मिळतो. म्हणजे ही विकेट फार स्वस्त होती. अवघ्या 6 धावा निलेशच्या बॅटमधून आल्या. प्रदीप अजूनही मैदानावरती आहेत. 6 धावा संख्येवरती तेही बॅटिंग करताना पाहायला मिळतात. एकंदरीत स्कोर कार्ड जर आपण पाहिला देवगाव 11 13 या धावा संख्येवरती आहे. स्वप्नील पोटे ज्या खेळाडूची चर्चा आपण पाहतो संपूर्ण मुरबाड तालुक्यामध्ये या संपूर्ण ग्रामीण परिसरामध्ये होताना पाहायला मिळते. अनेक स्पर्धा निल्या गाजवतो. स्वप्नील स्ट्राईकच्या दिशेने आहे आणि गोलंदाजच्या मार्कवरती बंटी पुन्हा एकदा सज्ज होतील. या बेचा बॉल आल्या आल्या आसमान दाखवलं. बॉलला पाठवलं सरळ सीमारेखेच्या बाहेर. षटकार. मधून 6 धावा येतील आणि 6 धावेनं आता धावफलक पुढे जाणार आहे. धावफलकावरती नजर जर आपण टाकली तर स्कोर कार्ड पुढे जाताना पाहायला मिळेल. एकोणीस धावा ज्या इथे स्कोरबोर्ड होते आपण पाहतो. भरपूर चांगलं क्रिकेट आपण पाहतो. स्वप्नीलच्या माध्यमातून सातत्यानं आपण पाहत आलेलो आहोत. परत एकदा समोर तिथे परत एकदा क्षेत्ररक्षक चेंडूवरती त्यांना बीट करून चेंडू सीमारेखेच्या बाहेर आहे. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा षटकार. वावडर आहे. 2 बॉल त्याने खेळले. दोन्ही चेंडूवरती 2 षटकार ठोकलेले आहेत. परत एकदा तिसरा बॉल आणि पुन्हा आसमान दाखवलं बंटीला आणि हा चेंडू परत एकदा स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक षटकार. आपण स्पर्धा पाहतो. स्वर्गीय विराज स्मृती चषक सर्वांना प्रेरणा देणारी क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. खरं तर आपण पाहतो प्रेरणेचा एक स्रोत म्हणून खाटेकरचं क्रिकेट ओळखलं जातं. आणि आज जर आपण पाहिलं ग्रामीणचे अनेक मातब्बर संघ जे मात्र या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीत थोडंसं परिवर्तन होणार आहे. गीतेश गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळतो. ब्राह्मणगाव संघाच्या वतीनं मागचं षटक भरपूर महागडं राहिलं. देवगाव 11 संघानं तिथे भरपूर चांगली बॅटिंग केलेली आहे. स्वप्नीलनं काय डाव सावरलेला आहे. त्यानं 3 चेंडू खेळले. फक्त षटकाराचीच परिभाषा मैदानावरती बोललेली आहे. 3 षटकार ठोकत असताना स्कोर काढला एका भक्कम स्थितीमध्ये दिलेला आहे. धावफलकावरती 31 आहे. पंकज इथे आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळेल. ब्राह्मणगाव संघाच्या वतीनं समोरच्या दिशेने आपण पाहतो प्रदीप. या बॅटचा बॉल उडवला प्रदीपच्या बॅटमधून. टायमिंग झालेलं नाहीये. पाहायचं तिथे फिल्डर येत आहेत बॉल खाली. काय घडलंय तिथे. सुंदर झेल. बॉडी बॅलन्स जबरदस्त होता.
दुसरी विकेट येते फलंदाज बाद. पण एका बाजून विचार जर आपण केला तर स्वप्नील पोटे काय जबरदस्त बॅटिंग. 3 चेंडू 600च्या स्ट्राईक रेटने त्यांना 18 धावा कुठलेल्या आहेत. म्हणजे एक जबरदस्त इलेक्ट्रिफाय इनिंग्स आपण म्हणू शकतो या इनिंगला त्यानं मैदानावरती केलेली आहे. या कामगिरीसाठी हा खेळाडू प्रसिद्ध आहे. दुसऱ्या बाजूने आता सुमित त्याला साथ देण्यासाठी मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतं. 2 विकेट घेतलेल्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतो. यावेळेचा बॉल काहीच समजलेला नाहीये. सुमित साठी हा चेंडू डॉट. निर्धाव चेंडू या ठिकाणी त्यांना पाहायला मिळतो. एकतीस धावा स्कोरबोर्ड होते आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याचा बॉल. सुमित परत एकदा बॅट फक्त चेंडूला तिथे वारा घालतो आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या दिशेने जातो. पुन्हा एक चेंडू डॉट. मला वाटतं सुमित साठी जे काही चेंडू टाकलेले आहेत ते एकाच टप्प्यावरती केलेले आहेत. आणि पहा गोलंदाज पंकजला लाईन आणि लेन तिथे मिळालेली आहे. गोलंदाज सज्ज होतोय. परत एक चेंडू त्याच टप्प्यावरती. मागच्या चेंडूची झेरॉक्स कॉपी म्हणायला हरकत नाही. पुन्हा सुमित साठी हा चेंडू डॉट. 31 वरती धावफलक स्थिर आहे. आतापर्यंत या षटकाचे 5 चेंडू हाताळलेले आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक म्हणजे आतापर्यंत एकही धाव या षटकामध्ये आलेली नाहीये. एक विकेट आलेली आहे. आणि पहा काय गोलंदाजी पंकजने केली आहे. परत एकदा धाव घेण्याचा प्रयत्न. आणि या ठिकाणी आपण पाहतो स्वर्गीय विराट स्मृती चषकामधलं आणखीन एक निर्धाव षटक या ठिकाणी आता पाहायला मिळतं. ज्या षटकामध्ये एक विकेट धाव आलेलीच नाहीये. सुंदर गोलंदाजी. नाव आहे पंकज. अप्रतिम कामगिरी या ठिकाणी आपण पाहतो. षटक क्रमांक 3 संपलेला आहे. देवगाव 11 31 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्कोर कार्ड मध्ये 31 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मागचं षटक निर्धाव आलेला आहे. आणि चौथ्या षटकाला सुरुवात होताना पाहायला मिळते. डेंजर एंड कडून गोलंदाजी मार्गवरती विलास जो मात्र सज्ज होतोय. म्हणजे गोलंदाजसाठी हा एंड थोडा धोक्याचा आहे. यावेळेचा बॉल चेंडू हवे तिथे पाहायचंय काय घडलंय. बिग विकेट गॉन. स्वप्नील बॅक टू दी पवेलियन.
साहिल जो मात्र मैदानावरती दाखल होणार आहे. देवगाव 11 ला फार मोठा धक्का लागलेला आहे. खरं तर हा धक्का म्हणजे 440च्या होल्ड पेक्षा कमी नसेल देवगाव 11 ला, जिथे बाद होताना पाहिलं मिळतं. स्वप्नील नवीन फलंदाज साहिल मैदानावरती आहेत. 31 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो विलास. आखूड टप्प्याचा बॉल फाईन लेग मध्ये खेळला. वेगवान सुसाट वेगानं बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होणार आहे. क्षेत्र टीमची मेट्रो ट्रेन सुटलेली आहे. पुन्हा एक चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. मिड विकेटला साहिलच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. पायद्रवरतीचं मात्र खेळतोय. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील होताना पाहायला मिळते. अपील मध्ये उत्साह आत्मविश्वास तिथे आढळलेला नाहीये. हा चेंडू डॉट निर्धाव चेंडू या ठिकाणी येतो. 41 वरती देवगाव 11 जाऊन पोहोचेल. एक वेळ असं वाटलं होतं की सुपलील ज्यावेळेस बॅटिंग करत होते 60-70 प्लस संघ जाऊ शकतो, पण पहा क्रिकेट म्हटलं तर क्रिकेटमध्ये कुठली भविष्यवाणी खरी ठरत नाही. यावेळेस आपण पाहतो स्वप्नील बाद झाल्यानंतर संघ थोडासा बॅकफूट वरती आलेला आहे. यावेळेचा हा चेंडू परत एकदा मला वाटतं सुमितनं तिथे एकट्यानं एक धाव पळून पूर्ण केलेली आहे, पण ही धाव इथे ग्राह्य धरली जाणार नाही. पुन्हा एक चेंडू डॉट येताना पाहायला मिळतो. साहिल ज्यावेळेस मैदानावरती आला, एक चौकार एक षटकार त्यानं ठोकला. इरादे आपले स्पष्ट केले आहे. तिथे लागलाय का साहिलला? क्रिकेट म्हटलं तर दुखापत आपण नेहमी पाहत असतो, आणि पहा अनेक दुखापती बाजूला सारून अनेक खेळाडू आपल्या गावासाठी 100% योगदान देण्याचा प्रयत्न करतायत. त्यामध्ये इमर्जिंग स्टार म्हणून ज्याची ओळख आहे साहिल स्ट्राईकच्या दिशेनं देवगाव 11 संघाचा हा हुकमी काय गोलंदाज सज्ज होतोय. विलास गोलंदाजी मार्कवरती. परत एकदा चांगला स्ट्रोक तिथे क्षेत्ररक्षक दूर, आणि पुन्हा एक चेंडू साहिलच्या बॅटमधून बाउंड्री लाईनचा वेध घेणार आहे. शानदार स्ट्रोक, जबरदस्त चौकार, 4 धावा. होणार आहे. शेवटचं षटक म्हटलं तर तोडा फोडा आणि राज्य करा. आज पाहायचंय काय घडणार आहे मैदानावरती. कुठला संघ शेवटच्या षटकामध्ये वर्चस्व गाजवेल. आतापर्यंत जेमतेम दोन्ही संघ जर पाहिलं तर समसमान लढलेले आहेत मैदानावरती. गीतेश आखूड टप्प्याचा बॉल पुल केला जातोय. तिथे पाहायचं सुमितला इथे सूर गवसलेला आहे. परत एकदा चेंडूने दिशा बदलली. विलासला बीट केलं आणि चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुमितच्या बॅटमधून आलाय 4. पाच 4 धावा या ठिकाणी येतील. संघाची धावा संख्या 49 वरती जाऊन पोहोचेल. समोरच्या दिशेनं सुमितला आता सूर गवसलेला आहे. ज्या सुमितनं 5 चेंडू निर्धाव खेळले होते. या वेळचा बॉल पाहायचं तिथे पंचांचा इशारा. यस व्हाईट बॉल आणि 1 ऑफ द ओव्हर हेच त्या ठिकाणी सांगितलं जातं. कारण पहिल्या चेंडूमध्ये मला वाटतं सुमितनं शॉट अटेंड केला होता. जास्त उसळी घेणारा चेंडू होता, पण पहा तिथे सुमितनं व्यवस्थित जज केला हा चेंडू, मागचा चेंडू, आणि नंतर आपण पाहतो त्या चेंडूवरती चौकार प्राप्त झालेला आहे. 1 ऑफ द ओव्हर वाईट अवांतर एक धाव येते. आणि याच बरोबर देवगाव 11च्या अर्धशतक म्हणजे 50 धावाच्या मात्र स्कोअरबोर्ड ते पूर्ण होत आहेत. अर्धशतक या ठिकाणी कंप्लीट होणार आहे. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये या 50 धावा जमवलेल्या आहेत देवगाव टायगर्सनं. दुसऱ्या बाजून गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. गीतेश ऑफस्टमच्या बाहेर इथे रूम दिला, आणि पास सुमितचा आणखीन एक शानदार स्ट्रोक. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. 4 रन.
अपलक जाऊन पोहोचेल जो सुमित सुरुवातीला 5 चेंडू निर्धाव खेळला होता त्या सुमितनं आता आक्रमणाला सुरुवात केलेली आहे आणि पहा 2 चौकार सुमितच्या बॅटमधून आपण पाहतो. गीतेश पुन्हा एकदा सज्ज होतो. खोलवर टप्प्याचा बॉल तिथे खेळण्याचा प्रयत्न धाव घेण्याचा प्रयत्न मैदानामध्ये सुमित पहा डेंजर झोन मध्ये आहे. विकेटचं सॅक्रिफाईस होणार आहे. फलंदाज इथे सुमित रन आउट. म्हणजे सेट बॅटरला स्ट्राईकला आणण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न मैदानामध्ये होता सुमितला. त्यासाठी विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. सुमित जास्त काही करू शकला नाही. 2 चौकार सुमितच्या बॅटमधून आले पण पाहत ते अगोदर सुमित थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळाला. नॅचरली ज्या खेळासाठी सुमित ओळखला जातो तो त्याची ओळख आज घरीच विसरून आलाय की काय. दुसऱ्या बाजूला अजित मैदानावरती आहे. 54 धावा धावपलकावरती. यावेळेचा चेंडू पाहतो आपण तिथे अतिशय सुंदर चेंडू समोर शपल होऊन जागा बनवायची होती खरं तर फाईन लेग मध्ये. तिथे चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. खरं तर आपण विचार केला तर आतापर्यंत साहिलनं व्यवस्थितरित्या डाव सावरलेला आहे. 54 धावा स्कोरबोर्ड होती देवगाव 11 संघाच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. काही चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. आखूड टप्प्याचा बॉल परत एकदा पुल केला. निर्जन स्थळी चेंडू टप्पा घेणार आहे. फाईन लेग मध्ये वेगात मार्गस्थ होईल. 2 धावा. तिसऱ्या धावेचा कॉल आणि पाहायचं तिसरी धावी ते येणार का. एकाच ट्रॅक वरती दोन्ही फलंदाज आणि तिथे रनआउट आता अटळ आहे. विकेट. हा अजितच्या बॅट मधून एक चांगला चौकार आला आणि एक गुड फिनिश आपण म्हणू शकतो. उत्तमरित्या हा डाव संपवलेला आहे. धावपलकावरती आपण पाहतो 60 धावा प्रथम बॅटिंग करत असताना देवगाव 11 संघाने जमवलेल्या आहेत. 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 60 आणि लक्ष प्रतिस्पर्धी अर्थातच ब्राह्मणगाव संघासमोर लक्ष ठेवलेलं आहे. 61 धावेंचं 5 ओव्हरमध्ये बनवायच्यात 61. जेपी 11 काटेकर आणि जय हनुमान घोरले दोन्ही संघांचा कॅप्टन्स लगेच आपण टॉस साठी या. मला वाटतं दुसऱ्या राऊंडला या ठिकाणी सुरुवात होईल.
टॉस साठी या JB11 खाटेकर आणि त्यांना फाईट करेल. जय हनुमान स्पोर्ट गोरले दोन्ही टीमला विनंती आहे. टॉस या ठिकाणी संपन्न होतो आणि टॉस मदनजी भोईर यांच्या शुभ असते हा टॉस या ठिकाणी संपन्न होतो. टॉसचा रिझल्ट पाहायचा आता कुठल्या संघाच्या बाजूला लागतो. कोणी जिंकला टॉस? टॉस कोणी जिंकला? जय हनुमान स्पोर्ट घोरले संघाने टॉस जिंकलेला आहे आणि आमच्यापर्यंत डिसिजन लगेच तुम्ही कळवा. या स्पीड फास्ट जातो आपण मॅचच्या दिशेनं. एक घनघोर महायुद्ध आपण मैदानावरती पाहिलेलं आहे. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि पहा अर्ध्या इनिंग्स मध्ये अर्धा डाव संपल्यानंतर देवगाव 11 5 गडी गमवत 60 धावा बनवलेल्या आहेत. लक्ष 61 धावेंचं. दुपारचं सत्र आपण पाहतो. जय भवानी स्पोर्ट काटेकर यांच्या प्रयत्नातून उभी राहिलेली क्रीडा स्पर्धा अर्थातच आपण पाहतो ज्या स्पर्धेवरती नितांत क्रीडा रसिकांची निष्ठा आहे, नितांत खेळाडूंचं प्रेम ज्या स्पर्धेवरती आहे अशी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो. स्वर्गीय विराज स्मृती चषक ही क्रीडा स्पर्धा तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते. म्हणजे पहा या परिसरामध्ये अशा क्वचित स्पर्धा आपण पाहतो ज्यांना भरपूर प्रतिष्ठा आहे. त्यामधली टॉप 10 मधली म्हणून ही स्पर्धा ओळखली जाते. पहा ग्रामीण संघांना संघटित करणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा दिवस आपण पाहणार आहोत. आज 8 ग्रामीण संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अर्थातच प्रत्येक बारीक ना बारीक गोष्टीवरती लक्ष ठेवून आमचे योगेशजी काटेकरी आणि त्याचबरोबर सदा काटेकरी हे सर्व मंडळी या सर्वांच्या प्रयत्नातून उभी राहिलेली क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहिली. म्हणजे एक चांगली संकल्पना आहे आणि पुढल्या वर्षामध्ये मला वाटतं या स्पर्धेमध्ये कुठल्याच संघाकडून एंट्री फी घेतली जाणार नाही. म्हणजे महाराष्ट्रातील ही एकमेव स्पर्धा अशी असेल की ज्या स्पर्धेमध्ये एंट्री फी नाही. म्हणजे ही दुसरी स्पर्धा असेल. या अगोदर एक स्पर्धा आपण पाहिली होती आमदार चषक ज्या स्पर्धेमध्ये एंट्री फी नव्हती आणि मला वाटतं ठाणे जिल्ह्यामधली ही पहिली स्पर्धा असेल ज्या स्पर्धेमध्ये एंट्री फी घेतली जाणार नाही. म्हणजे पुढील वर्षासाठी उद्घोषणा आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो मी विशेष कौतुक करेल योगेशजी खाटेकरी आणि त्याचबरोबर सदाशिवजी खाटेकरी दोन्ही मान्यवरांचं. दोन्ही आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या मेन जे मुख्य आहेत आणि ज्यांचं मी विशेष कौतुक करेल ज्यांच्या माध्यमातून ही एक चांगली संकल्पना आहे. पहा एक धावपलकावरती आलेली आहे. आता आपण बॅटच्या दिशेनं गोलंदाज सज्ज होत आहेत. रोहित या बेचा बॉल उंच गेला. टायमिंग झालेलं नाहीये. क्षेत्ररक्षक येत आहे चेंडू खाली. तिथे निलेश डाऊन द बॉल टेकन. पहिला धक्का लागलेला आहे. फलंदाज योगेश बॅक टू द पवेलियन. योगेश घुटे या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळत आहेत. शून्यावरती बाद झालेले आहेत. योगेश गायकर आणि योगेश घुटे ही सलामी जोडी. एका योगेशला इथे आवर घातलेला आहे. एका बाजूला आपण पाहतो जय परशुराम क्रीडा मंडळ ब्राह्मणगाव तर दुसऱ्या बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळते देवगाव 11. या दोन संघांदरम्यान हा सामना आपल्याला पाहायला मिळतो. मला वाटतं हे दोन संघ या संपूर्ण क्रिकेटच्या सीझन मध्ये पहिल्यांदाच एकमेकांच्या विरोधात भिडलेले आहेत. म्हणजे दोन्ही संघांचा खेळ एकमेकांना नवीन आहे. 60 धावा बनवल्या आहेत. 61 धावा बनवायच्यात. त्यामधले एक बनवलेली आहे. म्हणजे पहा पहिल्या षटकामध्ये विकेट येणं ही परवडणारी गोष्ट नाही. एका बाजूनं ब्राह्मणगाव टीमची पहिली विकेट गेलेली आहे. योगेश या ठिकाणी बाद होत आहेत. नवीन फलंदाज विलास मैदानावरती दाखल होतील. चांगला झेल आपण मैदानावरती पाहिला निलेशच्या माध्यमातून डीप मिडॉन मध्ये. त्यानं जरा चूक केली नाही तिथे. अक्षरशः 2 गुडके त्यांना जमिनीवरती रोवत हा झेल घेतलेला आहे. गोलंदाज तयार. हा टप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एक चेंडू डॉट. विकेटचा दबाव साक्षात आपण पाहतो आणि गोलंदाजच्या माध्यमातून रोहित डेंजर झोन मधून गोलंदाजी करतो. कारण पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारे वेगवान वारे. त्यामुळे फलंदाजाच्या बॅटवरती जर व्यवस्थित चेंडू आला तर सरळ सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना पाहायला मिळतो या एंड करून. पण पाहत त्याच एंड कडून रोहितची सुंदर गोलंदाजी. यावेळेचा चेंडू लॉंग ऑफ मध्ये सुंदर स्ट्रोक. क्षेत्ररक्षक तिकडे दूर आणि चेंडू सीमारेखेचा वेध घेणार आहे. एक नजाकत भरलेला स्ट्रोक आपण मैदानावरती पाहतो. येतोय शानदार चौकार. 4 रन.
धावपलक जाऊन पोहोचेल. खऱ्या अर्थाने एक चौकार थोडीशी ऊर्जा देऊन जाणार आहे, थोडीशी संजीवनी प्राधान्य करणारा ठरणार आहे स्ट्राईकच्या दिशेने असणाऱ्या विलासला. तर दुसऱ्या बाजूने गोलंदाजी मार्गमध्ये पुन्हा एकदा रोहित सज्ज होतोय पुढील चेंडू घेऊन. कशा प्रकारचा हा चेंडू असेल, काय घडेल यावरती. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस आहे त्याच ऍक्शन मध्ये त्यानं पहा एक सुंदर स्लोअर वन मैदानामध्ये हाताळलेला आहे. अलीकडे गोलंदाजाकडे अनेक अस्त्र आलेली आहेत. स्लोअर वन चेंडू हे काही गोलंदाजाचं प्रमुख अस्त्र आहे. मला वाटतं रोहितचं देखील प्रमुख अस्त्र असावं. त्यानं ते बाहेर काढलं आणि पहा तिथेच हा चेंडू डॉट आला. समोर आपण पाहतो विलास, गोलंदाज रोहित तयार. आखूड टप्प्याचा बॉल बाहेर निघत होता, अबाउट टर्न खेळायचा होता. षटक समाधीचा पंचांचा इशारा या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचतो. षटक क्रमांक मैदानावरती 1 संपलंय आणि पहिल्या षटकामध्ये अवघ्या धावा जर आपण पाहिल्या, ब्राह्मणगाव 5 धावाच्या मात्र स्कोरबोर्ड होते आहेत. पाच धावा इथे स्कोरबोर्ड होती. पहिलं षटक मैदानावरती संपलं आणि पहा पहिल्या षटकामध्ये जेमतेम गोलंदाज झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये विकेट आली ही परवडणारी गोष्ट नाही ब्राह्मणगाव टीमला. त्यांनी योगेश सारखा एक मातब्बर फलंदाज तो मात्र शून्यावरती बाद झालेला आहे आणि योगेश गायकर आणि विलास ही जोडी मैदानावरती आहे. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होताना पाहायला मिळते आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज रोशन सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. देवगाव 11च्या माध्यमातून गोलंदाजी मार्गवरती आलेले आहेत. म्हणजे दोन्ही संघांना एकमेकांची ओळख फार कमी वेळा क्रिकेटमध्ये झालेली आहे. पहा एकमेकांच्या विरोधात पहिल्यांदाच ते भिडलेले आहेत आणि पहिल्या मॅचमध्ये पहिला विजय कोण प्रस्थापित करेल हे आपल्याला पाहायचंय. आखूड टप्प्याचा बॉल, तिथे पंचांचा इशारा काय येतो. टप्पा घेतल्यानंतर उसळी घेणारा हा चेंडू पंच वाईट घोषित करतायत आणि वन ऑफ दी ओव्हर या ठिकाणी पंच सांगताना पाहायला मिळतात. म्हणजे यानंतर तुम्ही बाउन्सर चेंडू टाकू शकत नाही. 6 धावा ज्या इथे धावपलकावरती लावल्या जातील. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. रोशन पाहतोय आपण पुन्हा पुन्हा एकदा लाईन आणि लेंथ खराब आहे. पहिल्या 2 चेंडूंवरती धावपट्टीचा अंदाज आला नाही, पिचचा अंदाज आला नाही रोशनला आणि पहा 2 वेळास तो भरकटलेला आहे. मागचा चेंडू जास्त उसळी घेणार होता, डोक्याच्या वरती आला, पंचाने वाईट घोषित केला. यावेळेचा चेंडू थोडासा बाहेर निघाला, पंच वाईट घोषित करतायत. म्हणजे 2 खराब चेंडू आलेले आहेत. रोशन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती आहे. हलक्या हाताने ढकलला, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती डायरेक्ट हिटचा प्रयत्न तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे आणि पाहायचं आता विलास तिथे बाद आहे की सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलाय. तिसऱ्या पंचांकडे आपण येतो आणि तिसऱ्या पंचांचा डिसिजन काय येतो हे आपल्याला पाहायचंय. दोन्ही स्क्वॉडचे एक्स्ट्रा खेळाडू स्क्रीन मध्ये कुणी बघणार नाही. यावेळेस मिड ऑफ मधून एक्स्ट्रा कव्हरला हा चेंडू हलक्या हाताने ढकलला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती दाखल होताना पाहायला मिळतील. 1 धाव मिळेल. एका धावेबरोबर संघाची धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. 9 धावा ब्राह्मणगाव संघाच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे 61 धावांचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे. सिंगल डबल्स फरक तर पडणार आहे, पण ते अगोदर एका प्रति षटक 1-2 मोठाले फटके हे गरजेचेच आहेत तुम्हाला. पहिल्या षटकामध्ये धावा नाही आल्या आणि तीच परंपरा या षटकामध्ये परत एकदा लागू केलेली आहे रोशननं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हलक्या हाताने कट केला हा चेंडू. पुन्हा एकदा थर्ड मॅन मध्ये चेंडू थांबणार नाही. चेंडू सरळ बाउंड्री लाईनचा वेध घेणार आहे. योगेशच्या बॅट मधून आलाय हा चौकार. 4 धावा.
एक चौकार आला, कारण कुणीच सहजासहजी मॅचला सोडणार नाही, कारण प्रत्येक सामना करो या मरोची स्थिती आहे. इथे सामना तुम्हाला जिंकणं हे गरजेचं आहे. यावेळेचा बॉल परत एकदा पंचांकडे अपील, लाऊड अपील, आणि पाहायचं तिथे काय डिसिजन येतो पंचांचा. यस, OUT आउट, फलंदाज बाद. विशेष मी पंचांचं कौतुक करेल. इनसाइड एज होती, आतल्या बाजूला चेंडू बॅटला बरंच झाला होता, आणि अशा वेळेस मला वाटतं पंचांना फार तटस्थ राहावं लागतं. आणि पहा, एकाग्रचित्त, कॉन्सन्ट्रेशन काय जबरदस्त आहे पंचांचं. गणेशजी गायकर यांचं तिथे विकेट येताना पाहायला मिळते. निखिल टोंबरे या ठिकाणी लगेच आपण संपर्क साधा. निखिल टोंबरे. तेरा धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना पुन्हा एक फलंदाज या ठिकाणी बाद होतो. षटक क्रमांक 2 इथे मार्गस्थ असताना सेकंड राऊंडच्या सामन्यानंतर आपण पाहणार आहोत. म्हणजे अजून 3 सामने आपल्याला कव्हर करायचे. बंटी थोडं फास्ट झाला, विनंती आहे. बॅट्समन आपण वेळ वाया घालवू नका, कारण आज तसे आपण सकाळपासून थोडंसं उशीर आहोत, लेट आहोत. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा आपण पाहतो 13. 2 गडी या ठिकाणी बाद झालेले आहेत. 13 अंक क्रिकेटमध्ये अशुभ मानला जातो, आणि परत एकदा आज थोडासा अशुभ ठरलेला आहे. या ठिकाणी विकेट येताना पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना या षटकामध्ये परत एकदा गोलंदाजाने तिथे धावा खर्च केलेला नाहीये, आणि 5 सुंदर गोलंदाजी रोशन यांच्या माध्यमातून आपण पाहतो. देवगाव संघ आता वरचढ ठरलेला आहे पॉवर प्ले मध्ये. फ्लॉप लेनचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, लाईन आणि लेन तिथे आपण जबरदस्त पाहतो. षटकाची समाप्ती होणार आहे. बॅकफुटला सरकून खेळण्याचा प्रयत्न होता. षटक क्रमांक मैदानावरती संपलं जाईल. ते आता दुसरा आणि 2 षटकांच्या समाप्ती अंती. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13. सर, ओव्हर संपली का? दोन पहिले खराब चेंडू आहेत, तदनंतर एक सिंगल, 4 विकेट आणि डॉट. दोन्ही पंचांकडे षटक कंप्लीट का? मला वाटतं एक बॉल तिथे कदाचित बाकी असावा. तिसरे पंच या ठिकाणी आहेत, आणि आमच्यापर्यंत अशी माहिती येते. हरकत नाही, एक चेंडू शिल्लक असावा. गोलंदाज तयार पुन्हा. यावेळेचा बॉल परत एकदा तिथे मिड ऑफ मध्ये, आणि पहा एक शानदार स्ट्रोक आला. चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. 4. सतरा धावा ज्या मात्र स्कोरबोर्डवरती लावलेल्या आहेत. 61चा पाठलाग करत असताना 2 षटकं आता संपलेले आहेत. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये ब्राह्मणगाव 17. म्हणजे सामन्याचं समीकरण जर आपण पाहिलं, शेवटच्या 18 चेंडू आणि 44 धावा आता विजयासाठी आवश्यक आहेत. न्यू परशुराम ब्राह्मणगाव, आणि दुसऱ्या बाजूनं देवगाव 11.
या दोन संघांदरम्यान चालू असलेला सामना आणि गोलंदाजीत थोडंसं परिवर्तन होणार आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तिथे स्वप्नील पोटे सज्ज होताना पाहायला मिळतो. तो कशा प्रकारची कामगिरी करेल, पण स्ट्राईकला आता आपण पाहतो विलास, ज्यानं आता शांत खेळ केलेला आहे, पण विलासला शांत बसून काम होणार नाही. कारण 100च्या स्ट्राईक रेटनं 5 चेंडूमध्ये त्यानं 5च धावा केलेल्या आहेत. म्हणजे आता इथे मोठ्या फटक्यांशिवाय गत्यंतर उरलेलं नाही. 18 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 44 धावा. शांतता क्रिकेटमध्ये आवश्यक असणं आवश्यक आहे, पण पहा जास्त काळ ज्यावेळेस शांतता असेल त्यावेळेस ती शांतता तुमच्यासाठी कुठेतरी अंगलट येणारी ठरते. आणि पहा मैदानामध्ये आता आक्रमणाला तिथून सुरुवात करावी लागेल. शेवटच्या 18 चेंडू आणि 44ची आवश्यकता आहे. स्ट्राईकच्या दिशेने विलास, गोलंदाज तयार. स्वप्नीलचा हा चेंडू आपण पाहतो जो मात्र फाईन लेग मध्ये खेळला. तिथे क्षेत्ररक्षक हो 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 बॅकअप होता तिथे. आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या मैदानावरती आपण फुटबॉलचा खेळ पाहिलेला आहे. पायाने चेंडू उडवला, बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4. परत एकदा बिग हिट केला, उंच गेला हा चेंडू, उंच आकाशामध्ये. डिस्टन्स किती क्लिअर करतो, रिले थ्रो तिथे आपण मैदानावरती पाहतो. काय एफर्ट्स होते चेंडू पकडण्याचे आणि पहा काय प्रयत्न मैदानावरती होते. तर आता तिथे धावा किती सेफ आहेत, पंचाचा डिसिजन काय येतो याची प्रतीक्षा तुम्हाला सर्वांना आहे. यस, तिसऱ्या पंचांकडे आपण येणार आहोत आणि टीव्ही अंपायरची मदत या ठिकाणी घेतली जाते. परत एकदा भरपूर चांगला टेलिकास्ट 10 क्रिकच्या माध्यमातून आपण पाहतो. टेक्निशियन आमचे सँटे आहेत आणि पाहायचं आता डिसिजन ते आमच्यापर्यंत पोहोचवतील. तिसरे पंच देखील या ठिकाणी आहेत, मला वाटतं मयूर सर. आणि तिसऱ्या पंचांचा डिसिजन आता भरपूर महत्त्वाचा मानला जाईल इथे. पुन्हा एकदा काही काळ तिसरे पंच आता बिझी होणार आहेत आणि डिसिजन तुमच्यापर्यंत निश्चित रूपाने पोहोचला जाईल. ओके, मला वाटतं सेफ आहे हा चेंडू. थांबवलाय तिथे आणि थांबवण्यामध्ये क्षेत्ररक्षक यशस्वी झालेला आहे. पाच 23 धावा धावफलकावरती म्हणजे 4 धावा संघासाठी ओढून आणलेल्या आहेत. परत एकदा बिग हिटचा प्रयत्न होता. विलास तिथे चेंडू समजू शकत नाही, चेंडू डॉट येतो. निर्धाव चेंडूची सांगता मैदानावरती होताना पाहायला मिळते. मॅच थोडीशी लांबली खरी, पण अजून संपलेलं नाहीये. हा चेंडू डॉट आला तर आता आपण पाहतो सामन्याचं समीकरण थोडंसं बदललेलं आहे. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 23 वरती शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 15. 38 धावेंची आवश्यकता ब्राह्मणगाव संघाला आहे. म्हणजे अशाही कठीण परिस्थितीतून सामने आपण फिरताना पाहिलेले आहेत. यावेळेस मिड ऑफ मध्ये एक सोप्पा झेल देऊन परततोय विलास. धक्का क्रमांक 3 लागलेला आहे ब्राह्मणगावला. थोडंसं आपण फास्ट झाला या ठिकाणी आपण पाहतो. मॅच थोडीशी क्रिटिकल कंडिशन आणि या कंडिशन मध्ये विकेट आलेली आहे. म्हणजे सामना लांबलाय खरा, मॅच थोडीशी लांबली खरी, पण अजूनही संपलेली नाही. या परिस्थितीमध्ये विकेट येणं हे परवडणारी गोष्ट नाही ब्राह्मणगावला. नवीन फलंदाज किशोर मैदानावरती दाखल होतो, तर विलास सारखे एका मातब्बर फलंदाजाची विकेट या ठिकाणी येते. सुरुवातीचा डाव आपण पाहिला 60 धावा झालेल्या आहेत. 61चं लक्ष घेऊन मैदानावरती उतरलेला आहे. 14 चेंडू आणि 38 असं समीकरण आपण मैदानावरती पाहतो. पुन्हा एकदा गोलंदाज स्वप्नील जो मात्र सज्ज होताना पाहायला मिळतो. स्ट्राईकच्या दिशेने काय करामत केली जाईल, किशोरच्या माध्यमातून काय परिस्थिती असेल. अको टप्प्याचा बॉल कट केला. स्वप्नीलच्या वेगाचा फायदा आता किशोरनं उचललेला आहे. थर्ड मॅन मध्ये पुन्हा एक शानदार स्ट्रोक आल्या आल्या किशोरच्या बॅट मधून स्वप्नीलच्या गोलंदाजीवरती आलाय चौकार. सहजासहजी सोडणार नाही या मॅचला आणि त्या ठिकाणी आपण पाहतो एक शानदार चौकार येतो. गोलंदाज पुन्हा सज्ज आहे. हो हो हो, इथे पाहायचंय फाईन लेग मध्ये परत एकदा चेंडू बाउंड्री लाईन ओलांडतो. एक टप्पा घेत चेंडू सीमा पार
आलाय पुन्हा एक चौकार. तिसऱ्या पंचांकडे आपण येणार आहोत वेस्ट ऑफ हाईट साठी. हा चौकार आलाय खरा, पण पाहायचं तिसऱ्या पंचाचा डिसिजन काय येतो. कमरेच्या वरती चेंडू आहे का, तिथे किती डीप होतो हा चेंडू, म्हणजे अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. प्लेयर्स मैदानावरती आपण मास्क लावून खेळू शकत नाही, ही सूचना आहे. मास्क लावू नका आपण, कारण क्रिकेटचे काही नियम आहेत. आपण IPL मध्ये पाहिलं होतं, ज्यावेळेस पोलार्ड मला वाटतं तोंडाला चिकटपट्टी लावून खेळत होता, त्याला अक्षरशः कित्येक पैशांचं मानधन त्याचं कपात केलं होतं. त्यामुळं अशा काही घटना आहेत क्रिकेटमध्ये, आपण मास्क लावून खेळू शकत नाही. गोलंदाजी करत असताना तुम्हाला कॅप ही कंपल्सरी काढावी लागते किंवा उलटी घालावी लागते, म्हणजे असे काही नियम आहेत. त्यामुळं शिस्तीचा कुठलाही भंग होणार नाही, याची दखल आपण घ्या. योगीजी काटेकरी आणि त्याचबरोबर सदाशिवजी काटेकरी दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून, दोन्ही आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सूचना आहे, असं कुठलंही गैरवर्तन आपण करू नका. आणि हा चेंडू फेअर डिलिव्हरी, योग्य डिसिजन. ओके, म्हणजे पुन्हा एक चौकार आला. षटकाची या ठिकाणी मला वाटतं समाप्ती झालेली आहे. 3 षटकं मैदानावरती संपतात. 31 धावा धावपलकावरती आहेत. धावपलकावरती 31 धावा आहेत, म्हणजे 12 चेंडूमध्ये 30 अजून बनवायचे आहेत. सामना अजूनही संपलेला नाही, दोलायमान स्थितीमध्ये येतो. आणि या ठिकाणी आपण पाहतो 12 चेंडू आणि 30ची आवश्यकता आहे. म्हणजे जगभरामध्ये अनेक खेळ आहेत, पण ज्या खेळामध्ये सर्वाधिक जास्त शिस्त पाळली जाते, म्हणून क्रिकेट खेळाचा उल्लेख केला जातो. जास्तीत जास्त शिस्त जर तुम्हाला पाहिजे असेल तर ग्रामीण क्रिकेटमध्ये जी शिस्त आहे ती सर्वाधिक जास्त आहे. त्यामुळे या ग्रामीण क्रिकेटच्या लोकप्रियता देखील भरपूर वाढलेली आहे. मला वाटतं प्रसिद्ध फुटबॉलपटू रोनाल्डोचे एका मुलाखतीत आपण सर्वांनी ऐकलं असेल, त्याला प्रश्न विचारला होता, जगभरामध्ये अनेक खेळ आहेत पण सर्वात जास्त शिस्त कुठल्या खेळामध्ये. त्यानं सांगितलं क्रिकेट व्यतिरिक्त दुसरा असा खेळ नाही ज्यामध्ये शिस्त पाळली जात नाही. आणि आपण पाहतो खाटेकरच्या या स्पर्धेमध्ये शिस्तीचं कुठलं उल्लंघन झालेलं नाही आतापर्यंत, आणि ते होणारही नाही. कारण एक आकर्षक स्पर्धा काय असते, तुमच्या स्पर्धेचा स्तर काय असतो, गुणवत्ता काय असते, ती तुमची शिस्त ठरवते. आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये ही शिस्त अक्षरशः आपण पाहतो प्रत्येक संघामध्ये आपल्याला पाहायला मिळते. संघ एकाच लाईनीत मैदानावरती जातो, एकाच लाईनीत बाहेर येतो. अशा पहा असंख्य गोष्टी. त्यांचं शर्ट आपण पाहिले एकाच कलरचे टी शर्ट, ट्रॅक आपण पाहायला मिळत आहेत. म्हणजे ग्रामीण क्रिकेटचा दर्जा काय तुमच्या आमच्या सर्वांच्या समोर मांडलेला आहे. मी ऑर्गनायझर कमिटीचं योगेशजी खाटेकर यांचं विशेष कौतुक करेल, ज्याने एक बारीक ना बारीक गोष्टीवरती लक्ष ठेवलेलं आहे. यावेळेचा बॉल पाहायचं, तिथे व्हाईट बॉल पंचांचा इशारा अवांतर येताना पाहायला मिळतो. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात अजूनही 29 धावा. म्हणजे आपण पाहतो ज्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं पायमुद्रा उमटली, ज्या मातीमध्ये संतांच्या पायमुद्रा उमटल्या, अशी पवित्र भूमी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वसा आणि वारसा जपणारे व्यक्तिमत्व म्हणून योगीजी खाटेकर यांचा सातत्याने आपण उल्लेख करत असतो. आणि ज्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत एक चांगली माहिती पोहोचवली, या प्रकारचं गैरवर्तन चालणार नाही. ते यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हर मध्ये सरळ चेंडू उडवला आणि पहा बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे, षटकार. खऱ्या पण तदनंतर बंटी पहा मैदानावरती दाखल आहे. शॉर्ट पिच बॉल, बंटीला जरी 100 चेंडू या प्रकारचे टाकले तो 99 बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवणार आहे. संघाची धावा संख्या पुढे जाऊन पोहोचते. रन स्कोर बढवते 38 धावाच्या मात्र लावल्या जात आहेत. 61 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सामन्याचं समीकरण थोडंसं बदललेलं आहे. तर आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत, मॅच ऑन केली आहे बंटीनं. 11 चेंडू आणि 23ची आवश्यकता. 3 विकेट गेलेल्या आहेत. आणि पहा क्रिकेटमध्ये कधी काय घडेल, क्रिकेटची मॅच कधी रंग बदलेल, क्रिकेटचा सामना कधी फिरेल हे आपण सांगू शकत नाही. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतो. 11 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 23 धावा. गोलंदाज कुणाल गोलंदाजी मार्कवरती तयार. समोर आपण पाहतो बंटी. परत एकदा कव्हर्स मध्ये निर्जन स्थळी चेंडू टप्पा घेईल. एक धाव आली, दुसरीचा प्रयत्न होईल का तिथे. पहा तिथे हलगर्जीपणा आता कसा कामास आलेला आहे. 1चं रूपांतर 2 मध्ये. या चुका तुम्हाला मैदानावरती टाळायच्या आहेत. पहा तुमच्या संघाची मैदानावरती एक चूक म्हणजे प्रतिस्पर्धी संघाचं विजयाच्या दिशेने एक नवीन पाऊल आहे. या चुका तुम्हाला मैदानावरती टाळायच्यात. या चुका तुम्हाला शेवटच्या घडीला डोंगरा एवढ्याला घडणार आहेत. कालच्या दिवसाचा क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहिला, जिथे एका धावेनं मला वाटतं कोंबळवाडी संघ पराभूत झालेला आहे. म्हणजे तुम्ही एक धाव या क्षणाला खर्च करू शकत नाही. सामन्याचं चित्र परत बदलेल. 40 धावा धावपलकावरती, 21 धावेंची आवश्यकता. समोर आपण पाहतो बंटी. कुणाल गोलंदाजी मार्कवरती.
आखूड टप्प्याचा बॉल तिथे स्ट्रॉंग झोन मध्ये परत एकदा बंटीच्या चेंडू, पुन्हा एक चेंडू सीमारेखेच्या बाहेर आहे, षटकार. पाहिजे मला वाटतं आता परत एक षटकार आलेला आहे. विलोभनीय आनंद देणारे फटके आपण पाहतो. ज्यावेळेस उजव्या शैलीचे फलंदाज स्ट्राईकला असतात मित्रांनो आणि कव्हर एक्स्ट्रा कव्हर मध्ये ज्यावेळेस चौकार षटकार येतात ते फटके क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारे आणि आपल्या सर्वांच्या मनाला एक विलोभनीय आनंद देणारे ठरणार आहेत. पहा एक शानदार स्ट्रोक आपण मैदानावरती पाहतो. सुरुवातीला विकेट गेल्या पण बंटी मैदानावरती दाखल झालेला आहे. स्वतःच्या खांद्यावरती आता या मॅचचा सुकारू त्यानं उचललेला आहे आणि पहा जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये करताना पाहायला मिळतो. 46 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. गोलंदाजी मार्कवरती कुणाल थोडासा महागडा साबित होतोय. मॅचचं समीकरण परत एकदा बदलेल. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती. 9 चेंडू आणि मॅच होती कुठे आली कुठे, विजयासाठी बनवायच्यात 15. परत एकदा कव्हर्स मध्ये आणखीन एक चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. आपण होतो बंटीला तुम्ही 100 चेंडू या प्रकारचे टाका, तो 99 बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवणार आहे. त्याला मला वाटतं 3 चेंडू कव्हर्स एक्स्ट्रा कव्हर मध्ये टाकलेले आहेत आणि बंटीनं 3ही चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलेले आहेत. म्हणजे गोलंदाजानं एकाच रेंज मध्ये गोलंदाजी केली आहे आणि बंटीनं तिथेच चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलेले आहेत. षटकार आला. संघाची धावसंख्या 50 अप. रन स्कोरबोर्ड होते आपल्याला पाहायला मिळत आहेत. तब्बल 52 धावाच्या मात्र स्कोरबोर्ड होते आहेत. कुणालच्या गोलंदाजीची चिरफाड मैदानावरती होताना पाहायला मिळते बंटीच्या माध्यमातून, पण कुणालला कमबॅक करावा लागेल. ओ हो इथे दांडी गुल यष्टी उद्ध्वस्त आणि फलंदाज बंटी क्लीन बोर्ड विकेट. फलंदाज या ठिकाणी बंटी बाद होताना पाहायला मिळतो. ज्या बंटीनं डाव सावरला, मॅच जवळ केली, पण बंटी मॅच नाही तिथे बाद होताना पाहायला मिळेल. पण चित्र आपण सामन्याचं थोडंसं विचित्र पाहतो. 7 चेंडू आणि विजयासाठी 9 धावा बनवायच्यात. 7 चेंडूंमध्ये बंटीच्या बॅटमधून 24 धावा आलेल्या आहेत आणि पहा मॅच त्यांना अक्षरशः ओढून आणलेले आहे. पण पहा क्रिकेटचा खेळ मित्रांनो, शेवटच्या चेंडू पर्यंत आपण भविष्यवाणी करू शकत नाही. शेवटचे चेंडू मैदानावरती शिल्लक आहेत. आता 7 चेंडू आणि 9 धावेंची आवश्यकता. अशाही परिस्थितीत कित्येकदा आपण सामने फिरताना पाहिलेले आहेत. अशाही परिस्थितीतून कित्येकदा आपण क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला उंच भरारी घेताना पाहिलेला आहे. पाहायचं हा चेंडू मॅचचं भविष्य ठरवणार आहे. शेवटच्या षटकामध्ये मॅच येणार का, कशा प्रकारची कामगिरी होणार, आणि पाहायचं आता कुणाल गोलंदाजच्या माध्यमातून सज्ज होतो. नवीन फलंदाज स्ट्राईकच्या दिशेने खेळण्यासाठी सज्ज होतो. गितेश. कुणाल गोलंदाजी मार्कवरती तयार. गितेश साठी हा बॉल समोरच्या दिशेनं छोटा पॅकेज, बडा धमाका, डायनामाइट स्ट्रोक, सरळ चेंडू, स्टँड अँड डिलिव्हर, सिक्सर, 6 धावा. आता 3 धावेंची आहे. चला गोलंदाज मैदानावरती कुणीच जाऊ नका. लास्ट ओव्हर मध्ये आपण आलेलो आहोत. समोर आपण पाहतो एक षटकार मला वाटतं आल्या क्षणी गितेशनं ठोकलेला आहे. छोटा डायनामाइट म्हणून गितेशकडे पाहिलं तर त्याची गोलंदाजी आपण पाहिली. आता फलंदाजी आपण पाहतो. गोलंदाज तयार. हो यावेळेचा बॉल डिफेन्स करण्याचा प्रयत्न. शेवटच्या षटकामध्ये रोहित गोलंदाजी मार्गवरती पहिला चेंडू या ठिकाणी डॉट येतो. शेवटचे चेंडू मैदानावरती शिल्लक आहेत 5 आणि विजयासाठी बनवायच्या 3 धावा. अशाही परिस्थितीत सामने कधी कधी फिरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण पाहायचंय काय घडणार आहे. समोर आपण पाहतो किशोर. यावेळेचा बॉल बिग हिट करायचा आहे. टर्निंग पॉइंटचा हा झेल महत्वाचा. काहीच समजलेलं नाहीये. हा झेल नव्हता, हा सामना होता. पहा अशा कठीण परिस्थितीमध्ये अजित कडून झालेली ही चूक संघाला अक्षरशः या स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाणार आहे. आता सामना बरोबरच सुटलेला आहे. एका धावेची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. म्हणजे एक छोटीशी चूक आता खरं तर डोंगरा एवढी ठरलेली आहे. आणि पहा
एका बाजून देवगाव 11 मोठा ताकदवान संघ आता पराभवाच्या छायेखाली आलेला आहे. पण पाहायचं कंपल्सरी चेस आहे, ड्रेसिंग आणि चेसिंग इथे कंपल्सरी तुम्हाला आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतो आता मॅचचं समीकरण बदललेलं आहे. 4 चेंडूंमध्ये 1 धाव विजयासाठी बनवायचे. यावेळेचा बॉल एका धावेसाठी संघर्ष अजूनही चालू. चेंडू डॉट 3 चेंडू 1. हा झेल झाला असता तर सामन्याचं चित्र थोडंसं विचित्र असतं. पण आपण पाहतो इथे झेल निसटताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर मॅच सिच्युएशन बदललेलं आहे. यस, कुठल्या टीमचा रेफरन्स? बॅटिंग टीमचा रेफरन्स आहे आणि हा ओव्हर स्टेपसाठी मला वाटतं इथे रेफरन्स आहे. आणि पाहायचं आता ओव्हर स्टेपसाठी का नो बॉलसाठी रेफरन्स आहे. ओके. डिसिजन रिव्ह्यू सिस्टम या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहे आणि त्याचा आता तुम्हाला वापर करायचा आहे. पाहायचं आता रिटर्न क्रीजच्या पुढे पाय आला असेल तर हा नो बॉल असेल. रिटर्न क्रीजच्या मागे आणि रिटर्न क्रीजला जर टच असेल हा पाय तर मला वाटतं हा योग्य चेंडू आहे. पाहायचं आता काय डिसिजन येतो. मला वाटतं तब्बल 21 प्रकारे क्रिकेटमध्ये नो बॉल दिला जातो, त्यामधला हा एक डिसिजन इथे पेंडिंग आहे. पाहतो आपण काय डिसिजन येतो, कारण आपण पाहतो प्रत्येक डिसिजन हा महत्त्वाचा असतो. आणि पाहायचं आता पंचांच्या निर्णयाला तिथे थोडंसं चॅलेंज केलेलं आहे, आव्हान दिलेलं आहे. आणि पाहतो आता तिथे इतरांनी कुणीच येऊ नका, इतरांनी जागा मोकळी करा. तिसऱ्या पंचांकडे आपण आलेलो आहोत आणि तिसऱ्या पंचाचा डिसिजन काय येतो. पेअर डिलिव्हरी. मला वाटतं आता सामन्याचं समीकरण आपण पाहतो 3 चेंडू आणि 1 धाव असं झालेलं आहे. मला वाटतं पंचांसाठी इथे थोडासा क्लोज कॉल होता. मी तिसऱ्या पंचांचं मयूर सरांचं विशेष कौतुक करेल. म्हणजे योग्य डिसिजन त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवला. म्हणजे अलीकडे ज्यावेळेस मयूर सर 1932 मध्ये भारतामध्ये पहिला सामना खेळला गेला त्यावेळेस लाईनला टच जर झाला, रिटर्न क्रीजच्या लाईनला पाय टच झाला गोलंदाजा, तिथे नो बॉल दिला जायचा. मला वाटतं त्यामध्ये थोडासा बदल झाला आणि 1991 मध्ये गोलंदाजाचा पाय जर टाच जर मला वाटतं लाईनवरती पडत असेल तिथे तो नो बॉल झाला. आणि आता अलीकडचा IPL मध्ये लाईनवरती जर टाच असेल, पाय असेल तर तो लिगल बॉल आहे असं घोषित केलं जातं. म्हणजे प्रॉपर गोलंदाज लाईनच्या पुढे जाणं गरजेचं आहे. इथे आपण पाहतो विशेष मी कौतुक करेल JB आणि त्याचबरोबर मयूर यांचं.